येईल. कधी बाहेर येणार? अहो गेल्या 3 वर्षात नुसते साठेच बाहेर येत आहेत, नेक्सस अजिबातच बाहेर येत नाहीये. आणि देवेंद्रजी मात्र एकदम अतिशय गोड चेहऱ्याने सांगताहेत की आम्ही लवकरच याची माहिती करू, आम्ही याच्यामध्ये क्लीन चिट देतो. देवेंद्र फडणवीस हे काही जज नाहीत, देवेंद्र फडणवीस हे काही न्यायाधीश नाहीत की उठसूट प्रत्येकाला ते क्लीन चिट देत जातील आणि उठसूट प्रत्येक जण देवेंद्रजींच्या नावाने आता आम्हाला क्लीन चिट मिळाली, आता आम्हाला बोलायचं काहीच कारण नाही. मुळात आमची लढाई ही जेव्हा आम्ही इथल्या मराठीसाठी आहे असं म्हणतो त्यावेळेला त्या मराठीमध्ये नुसती मराठी भाषा, मराठी सत्ता, मराठी मत्ता, मराठी अस्मिता एवढंच असत नाही, तर आमची सगळी महाराष्ट्रातली पोरं व्यसनांच्या आहारी जाता कामा नये यासाठी सुद्धा ही लढाई अत्यंत महत्वाची ठरते. आणि म्हणून ही लढाई आम्ही लढत राहतो. ही लढाई आम्ही लढली पाहिजे, या लढाईवर आम्ही बोललं पाहिजे, आम्ही सातत्याने प्रश्न विचारले पाहिजे. पण प्रश्न विचारणाऱ्याला पुन्हा ते आपल्याला सांगतात हिंदू, आम्ही हिंदू आहोत. आता आम्हाला हिंदुत्व शिकवणारे जर तिकडे यमायमच्या पायाशी जर लोळण घेत असतील तर त्यांनी आम्हाला यम शिकव, त्यांनी आम्हाला हिंदुत्व सांगावं, ते आम्हाला हिंदुत्वाच्या भाषा आणि हिंदुत्वाच्या व्याख्या सांगतील. या सगळ्या भानगडीमध्ये, या सगळ्या घडामोडीमध्ये दादा हो, ही निवडणूक का महत्वाची आहे, या निवडणुकीमध्ये आपल्याला का सजग राहायचं आहे, या निवडणुकीमध्ये आपल्याला का एकमुखाने निर्णय घ्यायचा आहे. आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत अगदी गेल्या 3 वर्षाचा जरी लेखाजोखा बघितला तर गेल्या 3 वर्षात सत्ता नसताना सुद्धा या महाराष्ट्रातल्या प्रत्येक प्रश्नावर जर ताकदीने कुणी आवाज उठवला असेल तर तो शिवसैनिकांनी, मनसैनिकांनी उठवलेला आहे. कुठलाही सत्तेचं पाठबळ नसताना आम्ही वारंवार इथले इल्लीगल पब बार असतील, इथले हुक्का पार्लर असतील, इथल्या इल्लीगल असणाऱ्या कुठल्याही अनाधिकृत बेकायदेशीर गोष्टी असतील, या सगळ्यांच्या साठीचा एक आवाज उठवण्याची भूमिका आपण सातत्याने घेतलेली आहे. हा आवाज अधिकाधिक जर बुलंद करायचा असेल, आमच्या लेकीवाळींना सुरक्षित ठेवायचं असेल तर गरज आहे की इथे छत्रपती शिवरायांच्या विचारांचं एक नवं शासन प्रशासन उदयाला आलं पाहिजे. कारण छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन जे काही या लोकांचं राजकारण चालू आहे, मुळात यांना छत्रपतींचा जर विचार कळला असता तर इथल्या लेकीबाळींनी सुरक्षित आणि मोकळेपणाने श्वास घेतला असता. मात्र नेमकं इथल्या लेकीबाळींचं लैंगिक शोषण करणाऱ्या लोकांनाच काय भाजपची मजबुरी असेल की भाजपा ठरवून जे गुन्हेगार आहेत, जे भ्रष्ट आहेत, जे अतिरंजित आहेत, अशाच लोकांना पद देत आहे. दादा हो, मला याची कल्पना आहे की या ठाण्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक लोक आहेत. मला याची कल्पना आहे की इथे संघाचे पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत. पण या संघाच्या पूर्णवेळ कार्यकर्त्यांना अत्यंत जबाबदारीने हे सांगितलं पाहिजे, वारुळ असतं ना, वारुळ, मुंग्या वारुळ बनवतात, एक एक कण गोळा करतात आणि वारुळ तयार करतात. पण जेव्हा वारुळ पूर्ण होतं ना तेव्हा त्यात राहण्याचं भाग्य मुंग्यांना मिळत नाही, त्यात राहायला विषारी नाग येतात. भाजपाच्या सत्तेचं वारुळ भाजपच्या छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण केलं. मात्र त्या वारुळात राहण्याचं भाग्य ना संघाच्या स्वयंसेवकांना मिळालं, ना भाजपाच्या कार्यकर्त्यांना मिळालं. वारुळ जरी RSSच्या कार्यकर्त्यांनी बांधलं असलं तरी या वारुळामध्ये राहायला सगळे भ्रष्टाचारी, बलात्कारी, तडीपारी, गुंड, गुन्हेगार हे सगळे लोक या वारुळात राहायला आले आणि जुने सगळे चाऊस झाले. आता चाऊस, मला वेगळा शब्द माहित होता आधी. मला काय शब्द माहित होता? चाऊस म्हणजे इंग्रजी शब्दांची डिक्शनरी, चाऊस म्हणजे इंग्रजी स्पोकन क्लासेस. आता एक नवा चाऊस शब्द तयार झालेला आहे, चादर उचलणारे सदस्य. हे सगळे जे चादर उचलणारे सदस्य, जे चाऊस लोक आहेत, या चाऊस लोकांमध्ये अनेक केशव माधव अतृप्त जीवात्मे आहेत. ज्या अतृप्त जीवात्म्यांना अजूनही आतून गुदगुल्या होतात आपण बोलल्यावर, आणि त्यांना वाटतंय की कुणीतरी आपल्या दुःखाला वाचा फोडत आहे,
कुणीतरी आपलं दुःख समजून घेत मांडत आहे. आता ज्यांना ज्यांना उमेदवाऱ्या दिल्या त्या सगळ्या उमेदवाऱ्या जर नीट बघितल्या तर भाजपने त्यांचे सगळे निष्ठावान बाजूला ठेवले. दादा हो, हे फक्त आणि फक्त पक्ष फोडतात असं नाही, हे कुटुंब सुद्धा फोडतात. हे पक्ष फोडतात, हे कुटुंब फोडतात. आणि कुटुंब फोडताना काय पद्धतीचं गलिच्छ राजकारण करतात. मी काल परवा प्रभाग क्रमांक 1, 2, 6, 7 मुंबईच्या त्या प्रभागांमध्ये गेले होते. अभिषेक घोसाळकर आमचा शिवसैनिक, दिवसा ढवळ्या अभिषेक घोसाळकरची हत्या झाली. दिवसा ढवळ्या ज्या अभिषेक घोसाळकरची हत्या झाली त्याच्या हत्येचं जगात सगळ्यात जास्त वाईट काय असेल, जगात सगळ्यात जास्त ओझं कोणत्या गोष्टीचं असेल तर वडिलांच्या खांद्यावर आपल्या पोराचं शव झालं. विनोद घोसाळकरांची काय अवस्था झाली असेल की आपल्या पोराचं शव आपल्या खांद्यावर आहे. घोसाळकर आणि घोसाळकरांच्या पत्नी न्याय मागायला भाजपकडे त्यांनी दाद मागितली, गृहमंत्र्याकडे दाद मागितली. आणि काय सांगितलं फडणवीसांनी? फडणवीस म्हणाले की उद्या गाडी खाली कुत्रं मांजर आलं तरी न्याय मागायला येता का? काय संभावना करतात, कुठल्या भाषेत बोलतात. कुत्रं मांजर म्हणाले. खरं तर असं बोलणाऱ्या माणसाचा तख्तोताज मी काही केल्या उलथवून टाकेन असं त्यांनी, संपले बोल, असं म्हणणाऱ्या माणसाचा तख्तोताज आम्ही जीवापाड ताकद लावून उलथवून टाकू असं म्हणायला पाहिजे होतं. पण सत्ता किती वाईट असते, संपत्ती किती वाईट असते की अभिषेक घोसाळकरांच्या साठी न्याय मिळायला लढणारी नेमकी त्यांच्या आयुष्याची जोडीदार तीच नेमकी विरोधी शत्रू गटामध्ये सामील होते आणि शत्रू गटातनं निवडणूक लढवते. अशा सगळ्या स्थितीमध्ये जे पक्ष फोडतात, जे कुटुंब फोडतात, या सगळ्या लोकांपासून जर सावध राहायचं असेल आणि मुंबईतला मराठी माणूस, मग तो ठाण्यात असेल किंवा अजून काही, मुंबईतनं ठाण्यात आणि आता ठाण्यातनंही त्याला बाहेर काढायचा जो प्रयत्न केला जातोय तो प्रयत्न थांबवायचा असेल तर निश्चितपणे तुम्हाला मला सगळ्यांना आता सज्ज व्हावं लागेल आणि ताकदीने लढावं लागेल. मला असं वाटतंय की मी आता माझी जी शेवटची ओव्हर होती ती संपवली पाहिजे. आणि सन्माननीय नेते संजय राऊत साहेबांचं इथं आगमन झालेलं आहे. आणि ह्या टाळ्या उगाच वाजत नसतात, या टाळ्या कधीही गद्दारांच्या नशिबी नसतात. या टाळ्या खुद्दार निष्ठावंत लढवय्या सरसेनापतीसाठी असतात. सन्माननीय संजय राऊत साहेब म्हणजे निष्ठेचं समांतर नाव. त्या राऊत साहेबांच्या उपस्थितीत साहजिक आहे की मी अधिकचे बोलणे योग्य नाही. मी माझं म्हणणं मी जसं मगाशी म्हटलं की ते थांबवते आणि आपल्या सगळ्यांना पुनश्च